नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. अपडेट घेऊन आलोय अपडेट घेऊन आलोय महाजनको तंत्रज्ञ 3 जी काय भरती झाली होती या पदाची, त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये काही याचिका टाकल्या होत्या. त्यावरती न्यायालयाने जी काय उत्तर दिलेलं आहे त्या संदर्भात ही अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षा दिली होती, स्थानिक विद्यार्थी मित्रांनी परीक्षा दिली होती, अशांकरता हा व्हिडिओ तर खूप महत्त्वाचा आहेच, परंतु न्यायालय कशा पद्धतीनं कामकाज पाहतं, याचिका सादर झाल्यावरती काय पडताळून या ठिकाणी आदेश देतात, निर्देश काढले जातात, ते सुद्धा यातून या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. चला तर बघूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता महाराष्ट्रातील उच्च न्यायालय जे आहे ते मुंबई, त्याची खंडपीठ आहेत छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी भरती निघालेली आहे. त्या भरती करता क्लर्क आणि शिपाईच्या भरपूर जागा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला माफक दरामध्ये बॅच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. शिपाई पदाची बॅच फक्त 99 रुपयाला आणि क्लर्कची 499 रुपयाला ही बॅच आपल्याला यशाच्या निवडीपर्यंत जाण्याकरता खूप लाभदायक आणि एक मार्गदर्शक ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिपाई पदाची बॅच घेण्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला ही बॅच रेकॉर्डेड बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे क्लर्कची बॅच आहे बघा, ही सुद्धा रेकॉर्डेड बॅच आहे. या दोन्ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला जर काय अजून माहिती हवी असेल तर विद्यार्थी मित्रांनो 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. महाजनको तंत्रज्ञ बघा 3, महाजनको तंत्रज्ञ 3 जी काय हे पद आहे त्या पदाची भरती या ठिकाणी मागील गेल्या वर्षी झाली होती आणि त्या भरतीला ब्रेक नियुक्ती आदेश न देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, भरती झाली, जाहिरात आली, परीक्षा देखील झाली, त्यानंतर कागदपत्र पडताळणी देखील झालेली आहे. बघा, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती काय, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी कुठे आहे? विदर्भात आहे. बघा, लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती ही जी आहे ही कंपनी या ठिकाणी यांची भरती निघाली होती आणि अंतर्गत हे तंत्रज्ञ 3 हे जे काय पद आहे त्या पदासंदर्भात या ठिकाणी हा गोंधळ आहे. आणि मग त्यानंतर त्या भरतीला तुर्तास या ठिकाणी तात्पुरता ब्रेक लावण्यात आलेला आहे. तुर्तास कोणतेही नियुक्ती आदेश देऊ नयेत असं निर्देश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिलेले आहेत. आता मग महाजनकोची मागील वर्षी ही जी काय भरती झाली होती त्यानंतर निकाल सुद्धा जाहीर झाला, कागदपत्र पडताळणी देखील पूर्ण झाली, अंतिम निवड यादी लावली आणि नियुक्ती आदेश देणे बाकी असतानाच या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका टाकली होती. आणि यामध्ये या भरती प्रक्रियेत का टाकली कोर्टात याचिका, तर नियमांचं उल्लंघन झालं, भेदभाव झाला, आमच्यावरती अन्याय झाला म्हणून या ठिकाणी याचिका टाकण्यात आलेली आहे. आता यामध्ये मग न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला की बाबा आदेशच देऊ नका, मग जो काय फायनल निर्णय होईल न्यायालयात त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आदेश दिले जातील किंवा मग ती भरती या ठिकाणी जो काही निर्णय होईल त्यानुसार पुन्हा एकदा त्याची रचना होऊन पुन्हा त्याची निवड यादी तयार करतील आणि त्या बेसवरती जर काय अजून वाटलंच त्यांना तर ती भरती पुढे जाऊन कॅन्सल देखील होऊ शकते. शेवटी न्यायालयाचा निर्णय. मग याचिकाकर्त्यांचं म्हणणं कितपत बरोबर आहे हे पडताळून त्या ठिकाणी न्यायालय निर्णय देईल. या प्रकरणामध्ये बघा, याचिकाकर्त्याची बाजू या ठिकाणी ऍडव्होकेट चटप म्हणून आहेत ते मांडतायत आणि याचिकाकर्ते सौरभ मादास्वार आणि जगन्नाथ पिदुरकर यांनी या ठिकाणी या जाहिरातीत नमूद अटी आणि पात्रता निकषामध्ये विसंगती असल्याचा दावा केलेला आहे. मग आता यामध्ये पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलंय बघा, न्यायालयाचे निर्देश काय आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला. न्यायालयाने प्राथमिक सुनावणीमध्ये काय सांगितलंय, न्यायालयाने प्राथमिक सुनावणीमध्ये याचिकेतील कोराडी गावातील उमेदवारांना 25 बघा, कोराडी गावातील उमेदवारांना 25 अतिरिक्त गुण, बघा 25 अतिरिक्त गुण या ठिकाणी जी काही स्थानिक आहेत कोराडी गावातील त्यांना 25 अतिरिक्त गुण देण्याची तरतूद आणि प्रकल्पग्रस्तासाठी 50 म्हणजे ज्यांची त्या ठिकाणी जागा गेलेली असेल असे जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्या प्रकल्पासाठी तर त्यांना 50 गुण या ठिकाणी 50% अधिक आरक्षण नाही 50% अधिक आरक्षण. बघा, जे काय प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना 50% अधिक आरक्षण म्हणजे जेवढ्या जागा आल्या त्याच्या 50% जागा प्रकल्पग्रस्तासाठी राखीव, 50% पर्यंत
आरक्षण आणि CSR प्रशिक्षण घेतलेला बघा CSR बघा काय दिलंय CSR यामध्ये प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी बघा प्रशिक्षण घेतलेले जे कोणी विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना 25 बोनस गुण बघा 25 बोनस गुण देण्याची तरतूद या ठिकाणी हे भेदभावपूर्ण असल्याचा दावा या ठिकाणी केलेला आहे बघा हे सर्व गोष्टी या याचिकेमध्ये आपल्याला मांडलेल्या दिसतात आणि यामध्ये मग त्या कोर्टामध्ये या ठिकाणी आपल्याला याचिका टाकलेली पाहायला मिळत आहे कशामुळे टाकलेली आहे आता यावरून तुम्हाला स्पष्ट झालेलं असेल आणि मग म्हणून या दरम्यान महाजनको अन्य प्रतिवाद्यांना 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत मग 2 आठवड्यांनी त्या ठिकाणी पुन्हा यावरती सुनावणी होईल आणि त्यानंतर पुढची तारीख पडेल आता ही काय लगेच मिटणारी गोष्ट नाही 1-1.5 महिन्यामध्ये त्याकरता तारखावरती तारखा पडत जातील आणि मग तिथून पुढे जो न्यायालय निर्णयांती पोहोचेल आणि तिथून पुढे जो काय आदेश काढेल त्यावरती या भरतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची महाजनकोची अपडेट आपल्यापर्यंत मी घेऊन आलो होतो भेटूया पुढील अपडेटमध्ये तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद